नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत राहनाल प्रभारी सरपंच प्रताप मारुति पाटिल का जन्मदिन कई केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। बता दें, राहनाल तालाब गार्डन स्थित श्री रामेश्वर महादेव मंदिर पर प्रभारी सरपंच प्रताप पाटिल का जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। प्रताप पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटिल, उद्योगपति सुजीत पाटिल उर्फ तात्या सेठ, नीरज गुरव, पप्पू खंडागले, पंडित पाटिल, सोनिया पाटिल, नीरज चौधरी, अस्मिताताई चौधरी, श्रीधर पाटिल आदि मान्यवर व कई ग्राम पंचायत के आजी माजी सरपंच, उप सरपंच, कर्मचारी व महिलाओं के साथ साथ प्रताप पाटिल के नात, रिश्तेदार, मित्र, परिवार हजारों की संख्या में उपस्थित रहकर शॉल पुष्पगुच्छ देकर जन्मदिन की शुभकामनाएं दिए। तो वहीं प्रभारी सरपंच प्रताप पाटिल ने सभी का आभार मानते हुए क्या कहा, आइए देखते हैं। जेवण सुरू करण्यात आपल्या राणा विभागातील वार्डातील सर्व मित्र परिवार त्यांचे लाडकी कन्या चित्रांगी पाटील आपल्या लाडक्या बाप्पांना या ठिकाणी शुभेच्छा देते। हे आईचं प्रेम आहे, आईचं काळीज आहे मित्रांनो। आईकडे बघा, आईच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे दिला जात आहे। तर त्याच्या वाढदिवस सोहळ्यामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। डाव्या बाजूला त्यांचे लाडके सुपुत्र रिग्नेश प्रताप पाटील, उजव्या बाजूला त्यांची लाडकी कन्या चित्रांगी आणि सन्माननीय सौ ललिता प्रताप पाटील मॅडम, सर्व हा कंप्लीट परिवार आपण पाहतोय। या गावचे माजी सरपंच राजाराम मडवी साहेब देखील उपस्थित आहेत। वेलकम, सुस्वागतम। एक पाऊल पुन्हा उठवावी जगणे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने लोकप्रिय सरपंच प्रताप दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दादांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व, शिक्षण प्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय राजू पाटील साहेबांच्या या वाढदिवस सोहळ्यामध्ये राजू पाटील साहेब शेतकरी उन्नती मंडळ कल्याणचे सन्माननीय अध्यक्ष आहेत। माध्यमातून एक सुंदर आवाज शिंगे साहेबांचा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। सर्व दादांचा नातेवाईक मंडळी या ठिकाणी दादा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तमाम सर्व मित्र परिवार, कार्यकर्ते, नातेवाईक, आप्तेष्ट आपल्या सर्वांचं मी पाटील कुटुंबियांच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे। वेलकम, सुस्वागतम, स्वागत करीत आहे। सदस्य आहेत आणि आई परिवाराच्या वतीने सन्मानित सरपंच प्रताप पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। एक कार्यकुशल नेतृत्व, युवा तरुण तडफदार आणि अर्थातच भिवंडी मोठी मंडळाचे अध्यक्ष लोकप्रिय उद्योगपती प्रतापदादा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा। आणि खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारे हे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। 1000 साल हर साल की दिन हो 50,000 अशा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे स्वतःचा वाढदिवस। आणि अर्थातच थँक्यू। झालेला आहे। सर्वांना साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा नियोजित खंडागळे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। मित्र परिवार
आमदार सरपंच एक कणखर नेतृत्व प्रतापदादा पाटील साहेबांचा आजचा हा वाढदिवस 27 नोव्हेंबर भरपूर साऱ्या आणि मित्र परिवार सदस्य राहणार आपला देखील सन्मानित कुणाल भाईसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित आपल्या स्वागत टेनिस क्रिकेटचा बादशाह जेबी जयेश पाटील आपला स्वागत आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपलं स्वागत. कामगार सोसायटीचे आमचे सर्व सहकारी दादाचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सरपंच प्रताप मारुती पाटील साहेबांना वाढदिवसाच्या प्राधान्य वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेले आहेत. त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी एक महत्वाची सूचना आहे. गाडी क्रमांक आपल्या गाडीची ऍड करू नका. संपूर्ण तालुका आणि ठाणे जिल्ह्यातून आज शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहत आहोत. सकाळपासून सोशल मीडियावर आपण शुभेच्छांचा वर्षाव पाहिलेला आहे. सर्व पक्षीय सर्व समाजातील तसेच राजकीय पक्षातील कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आज या सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत. हेमंत खरेचा ग्रामपंचायत कोपरचे सरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वांसाठी स्वागत आहे. वेलकम टू हेमंत राऊत यांचं या ठिकाणी प्रताप पाटील यांच्याकडनं सहर्ष स्वागत आहे. जुना क्या बात है. लाडक्या लेखीकडून वन बेस्ट डॅड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. लाडक्या लेखीकडून हा एक वन बेस्ट डॅड असा स्लोगनचा आणि वहिनीच्या वतीने ही सुंदर भेट. वडिलांना नक्कीच प्रताप पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि प्रताप पाटील साहेब हे जे आहेत हे राजकारण आणि समाजकारण दोन्ही संघटित करून गावाचा विकास या परिसराचा विकास ते नक्कीच पुढे करत राहतील. आणि त्यांना जे आहे त्यांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीने पण त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांनी असाच पुढे जाऊन अजून असलेले कार्य पुढे वाढत राहावा. जी मिळालेली पदं आहेत ते अजून पुढे पुढे त्यांना पदं मिळत राहावा. एवढं बोलून त्यांना 2 शब्द जय हिंद जय महाराष्ट्र. आजचा माझा वाढदिवस माझ्या सर्व प्रिय मित्रांनी आणि माझ्या वरिष्ठ यांच्या सहकार्याने नेहमीच माझा वाढदिवस या प्रकारे साजरा होतो. तुम्ही बघितलंच असेल की थोर मोठ्यांपासून लहानांपासून गरीब श्रीमंत सर्व भेदभाव विसरून माझ्या ह्या वाढदिवसाला मला आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी येतात. आणि खरोखरच मला हा वाढदिवस नक्कीच लक्षात राहील की एवढ्या मोठ्या प्रमाणात
मी अपेक्षा देखील केली नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात मला शुभेच्छा देण्यासाठी लोक येतील आणि त्यांचा आशीर्वाद मला लाभेल. खरोखरच देवाचरणी प्रार्थना करतो की असंच लाभ किंवा असाच आशीर्वाद मला ह्या लोकांचा लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पत्रकार बंधूंचे देखील मी आभार मानतो की त्यांनी एवढा वेळ देऊन माझ्यावर उपकृत केल्यात, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सगळे आलेले गावकरी, तसेच आपले विभागातले मोठे मोठे नेते, परत दुसरे आपले जे गोरगरीब सगळी जनता आलेली आहे. आज चांगला वाटतंय की मागच्या वर्षीपेक्षा जास्ती गर्दी यंदा झालेली आहे. त्याचा खूप अभिमान वाटते माझ्या वडिलांविषयी. नमस्कार. आज माझ्या पतीचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. आज पूर्ण रानालवासियांनी, महिलांनी मोठ्या गर्दी केलेली आहे. आज वाढदिवसानिमित्त खूप महिलांचा, मुलांचा आणि मोठ्या व्यक्तींचा समावेश इथे होता आणि भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्याबद्दल सर्व जनतेचा मी आभार मानते. धन्यवाद. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.